प्रवेश सोहळ्याच्या संदर्भानं मी काही बोलणार नाही. आदरणीय अमित शाह साहेब नांदेडला आले, ते देशाचे गृहमंत्री आहेत. आदरणीय फडणवीस साहेब आले, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि पक्षाने कार्यक्रम आयोजित केलेला होता, पक्षाच्या कार्यक्रमाला ते आले. पण मी जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत उभा राहिलो, तेव्हा आदरणीय फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी देगलूरच्या सभेत सांगितलं की अशोकराव हे लीडर नाहीये, डीलर आहे. आणि किती एजन्सी आहेत हे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भाषणात सांगितलं. आणि जिल्ह्याला प्रतापरावच्या रूपाने आम्ही लीडर देतो आणि हे लीडर प्रतापराव नांदेड जिल्ह्याचे लीडर आहेत, फडणवीस साहेबांनी सांगितलं. त्याच्यामुळं माझ्याबद्दल सन्मानाची भूमिका, माझ्याबद्दल सन्मानाचं उद्गार आदरणीय नेत्यांनी काढले. त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होणं स्वाभाविक आहे. पण आता त्याच्यावर मी परत प्रतिक्रिया काही देण्याचं उचित होत नाही. पक्षी प्रवेश सोहळ्याला कुठेतरी अपयश आले असं वाटलं. मी त्याच्यावर बोलणार नाही, परंतु वाईट याचं वाटलं की डीपी सावंताचा प्रवेश पूर्वी झालेला असताना, त्यांनी स्वतः सगळ्या वर्तमानपत्रात जाहीर केला असताना परत त्यांना प्रवेश दिला. मला असं वाटते की एखादा मोठा नेता येतो तेव्हा कोणीच मिळालं नाही, तर एखादा आता त्या नेत्याच्या लेवलला शोभेल असं तर कोणीतरी पाहिजे. मग हे आयता उभा होता, ते याला प्रवेश दिला असेल असं माझं मत आहे. पण त्यांना पुनर्प्रवेश फेरप्रवेश देऊन समाज माध्यमामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा आहे, ती टाळली असते तर बरं झालं असतं. ज्यावेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये होता त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तुमचे चांगले संबंध होते. आता तुमचे संबंध त्यांच्यासोबत कसे आहेत? देवेंद्र फडणवीस साहेब कालही माझे नेते होते, आजही माझे नेते आहेत. कालही संबंध चांगले होते, आजही संबंध चांगले आहेत. मी आमदार म्हणून त्यांना प्रत्येक गोष्टीला भेटतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते मला मदत करण्याची भूमिका घेतात. आपल्या जे नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये जे तणावाचं वातावरण चालू आहे, या संदर्भात तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे? तणावाचं वातावरण काय, मी स्वतःहून तर काय भारतीय जनता पक्ष सोडलेला नाही. त्यांच्या ऍडजस्टमेंटसाठी मला राष्ट्रवादीत पाठवलं. पण मी ज्या पक्षात काम करतो तो पक्ष वाढवणं माझी जबाबदारी आहे. कोणी पण जो ज्या पक्षात काम करतो त्यांचा पक्ष वाढवणं ही त्यांची जबाबदारी आहे. त्याच्यामुळं मी लहान माणूस आहे, असे अनेक भूमकायला माणसं ठेवलेत नांदेड जिल्ह्यामध्ये. पण मी प्रताप पाटील चिखलीकरांनी 4 माजी आमदार, माजी खासदारांना प्रवेश दिला. अजितदादांना 3 वेळेस आणलं, एकही वेळेस रिकाम्या हाताने पाठवलं नाही. मी असा फेरप्रवेश तर दादांच्या उपस्थितीत कधी केला नाही. त्याच्यामुळे मला त्या प्रवेश सोहळ्यावरही बोलायचं आहे, भोंकणाऱ्यावरही बोलायचं नाही. परंतु महायुतीचा धर्म म्हणून मी आदरणीय अमित शाह साहेबांचं नांदेड जिल्ह्याच्या वतीनं स्वागत करतो. मला असं वाटलं की अमित शाह साहेब आले, काहीतरी एखादी घोषणा होईल, पण काय अडचणाने मला माहिती नाही. एखाद्या विकास कामाची घोषणा झाली असती तर आणखी आनंद झाला असता. ते विकास पुरुषच आहेत, घोषणा केली नसेल तरी निश्चितपणाने जिल्ह्याच्या विकासाला दुप्त मानतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.